आज या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा सन 2026-27चा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आला। सन्माननीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांनी तो सादर केला आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा जो आज सादर केलेला अर्थसंकल्प आहे अतिशय परिपूर्ण असा आहे। येणारी पुढची जी काही 5 वर्ष आहे त्याला दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे। भविष्यामध्ये बदलापूरचं चित्र कसं असेल, बदलापूरमध्ये कुठल्या कुठल्या नवीन नवीन योजना येतील आणि आम्ही नाविन्यपूर्ण असं काय करणार आहोत याचा सर्वांसाठी या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। तर यामध्ये सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा, बदलापूर शहरामध्ये सांस्कृतिक भवन, बदलापूर शहरामध्ये नाट्यगृह याच्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे। बदलापूर शहरामध्ये मोठे मोठी गार्डन्स व्हायला पाहिजेत, यासाठी बोटॅनिकल गार्डनची निर्मिती, मल्टीपर्पज गार्डनची या ठिकाणी मल्टीपर्पज उद्यानची निर्मिती, आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुलाची निर्मिती यासाठी देखील तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। या बजेटच्या माध्यमातून बदलापूर शहराचं भावी चित्र आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला आणि बालकल्याण जो काही विभाग आहे, आमच्या इकडे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये महिला राज आहेत, आमच्या नगराध्यक्ष देखील महिला आहेत, उपनगराध्यक्ष देखील महिला आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अशा प्रकारची योजना जी सुकन्या नगराध्यक्षा कन्या सन्मान योजना ही या ठिकाणी सुरू करणार आहोत, त्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे। बदलापूर शहरामध्ये जन्माला आलेली प्रत्येक सुकन्या हिच्या खात्यावर आम्ही 5,000 रुपये जमा करणार आहोत, जेणेकरून सुकन्या आणि ही जी योजना आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वप्रथम राबवण्याचा मान किंवा अशा प्रकारची सुरुवात बदलापूर शहरामध्ये होते। नगराध्यक्ष आरोग्य शिबिर आम्ही राबवणार आहोत, नगराध्यक्ष कला क्रीडा महोत्सव राबवणार आहोत। यामध्ये आरोग्य विषयक असो, कला क्रीडा विषयक असो, अनेक बदलापूरच्या नागरिकांना याचा लाभ होणार आहे। एक विशेष योजना या ठिकाणी आम्ही किंवा एक विशेष केंद्र या ठिकाणी सुरू करतोय, गर्भसंस्कार केंद्र। ही देखील एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्रात असलेली योजना आहे, तिच्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे। श्वानांचा जो काही त्रास होतो की भटक्या श्वानांवर निर्विजीकरण करायला पाहिजे, भटक्या श्वानांपासून किंवा त्यांच्या त्रासातून मुक्तता व्हायला पाहिजे, पण श्वानप्रेमींसाठी देखील म्हणजे श्वानांवर कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर ट्रीटमेंट चांगली झाली पाहिजे, यासाठी आम्ही ABC सेंटर देखील या ठिकाणी सुरू करतोय। विकास ABC सेंटर आम्ही शिरगावला या ठिकाणी सुरू करतोय आणि ABC सेंटर सुरू करत असताना श्वानांसाठी फीडिंग पॉईंट देखील आम्ही सुरू करण्याचा विचार करतोय आणि त्यासाठी देखील तरतूद केलेली आहे। या ठिकाणी विकास आराखडा आम्ही तयार करतोय। विकास आराखडा तयार करून नवीन नवीन जागेवर जर आरक्षणं आपल्याला मिळाली, त्या जागा ताब्यात आल्या तर निश्चित अजून गार्डन आणि अजून काही सुविधा आपल्याला नागरिकांसाठी देता येतील। निश्चित आजचा जो काय अर्थसंकल्प आहे याच्यामध्ये जमेची देखील बाजू आहे, उत्पन्न कसे वाढता येते, ह्या खर्चाच्या बाजू आपण ज्या पकडल्यात तर उत्पन्न देखील कसं वाढेल याच्यासाठी देखील भर गेलेला आहे। मग ते आम्हाला मिळणारं मुद्रांक शुल्काचं अनुदान असो, आम्हाला मिळणारी घरपट्टी जी आहे ती जी थकीत आहे ती वसुलीच्या माध्यमातून असो किंवा सरकारी ग्रँट्स ज्या काय आम्हाला मिळतील, नगररचना विभाग आहे आमचा, याच्यातून आपल्याला उत्पन्न कसं वाढीव करता येईल या दृष्टीने देखील विचार करून परिपूर्ण असा अर्थसंकल्प या ठिकाणी आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांनी सादर केला आहे। आम्ही सर्वांनी एकमुखाने तो मंजूर केलेला आहे आणि आता जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तो मंजुरीसाठी पाठवणार आहोत। मी मनापासून नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे यांना धन्यवाद देतो की बदलापूर शहराची पुढच्या भावी 5 वर्षाची जी काही दिशा देण्याचा प्रयत्न आपण या अर्थसंकल्पातून केला आहे। धन्यवाद।